नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज, 3 महिन्याचे राशन एकदाच मिळणार, सरकारचे नवीन धोरण। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन धारकांसाठी ही गुड न्यूज काय आहे व 3 महिन्याचे राशन एकदाच कशा पद्धतीने मिळणार आहे व सरकारचे हे नवीन धोरण काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा मंडळी, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज, 3 महिन्याचे राशन एकदाच मिळणार, जाणून घ्या सरकारचे नवीन धोरण। बघा, गुड न्यूज, रेशन कार्ड होल्डर 3 month रेशन विल बी अवेलेबल ओनली वन्स, नो द गव्हर्नमेंट न्यू पॉलिसी। देशातील गरीब, अंत्योदय तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना सरकारकडून स्वस्त दरात रेशन दिले जाते। यामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त रेशन मिळते। पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या नागरिकांना रेशन या ठिकाणी दिले जात नाही, परंतु इतर सुविधा दिल्या जातात। यामध्ये पिवळे रेशन कार्ड धारक हे अंत्योदय गरीब रेषा खालील असतात, तसेच केशरी रेशन कार्ड धारक हे मध्यमवर्गीय असतात। अशांना स्वस्त दरात रेशन दिले जाते। आता या सरकारच्या नवीन धोरणानुसार आताच्या जून महिन्यामध्येच पुढील 3 महिन्याचे रेशन हे एकाच वेळी मिळणार आहे। सरकारच्या या अन्न सुरक्षा धोरणानुसार देशातील गरिबांना वेळेवर धान्य मिळणार आहे। मान्सून काळामध्ये रेशन वितरण करण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये याकरिता केंद्र सरकारकडून हे महत्त्वपूर्ण धोरण राबवले जात आहे। सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या अंतर्गत पात्र असणाऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। बघा, रेशन प्राप्तीच्या प्रमुख अटी किंवा शर्ती, रेशन कार्ड हे आधार लिंकिंग करणे आवश्यक असेल, KYC पूर्ण असणे आवश्यक असेल। 3 महिन्याचे रेशन एकाच वेळी का, असा हा तुम्हालाही प्रश्न पडलेलाच असेल। बघा, 3 महिन्याचं रेशन भारत सरकार एकाच वेळी का देतो आहे, त्या प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी मिळतो आहे। आपल्या देशामध्ये बरेच गाव असे आहेत ज्या भागामध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर दळणवळण पूर्णतः बंद होते। यामुळे गरीब नागरिकांवर उपासमारीचे संकट या ठिकाणी उद्भवते। यामुळेच गरिबांसाठी खास सदर 3 महिन्याचे जे रेशन आहे ते रेशन देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे व घेण्यात आलेला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जे रेशन कार्ड धारक आहेत त्या रेशन कार्ड धारकांना जून, जुलै आणि ऑगस्ट या 3ही महिन्याचे एकत्रित रेशनचा लाभ मिळणार आहे। म्हणजे रेशन या ठिकाणी दिलं जाणार आहे। हे जे नवीन सरकारचं धोरण आहे ते धोरण काय आहे व रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।